नमस्कार मंडळी, मी चुटकी आणि चुटकीच्या स्वयंपाकघरात तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण नवरात्री स्पेशल मस्त अशी चटपटीत थाळी बनवणार आहे। बनवायला अगदी सोपी आणि खायला अप्रतिम, कोणालाही आवडेल अशी थाळी। तर चला जास्त वेळ न घेता आपण पटकनच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मंडळी। तर हो मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर सगळ्यात आधी आपण बनवणार आहे बटाट्याचा पराठा। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते इथे आपण पाहून घेऊया। सगळ्यात आधी आपण इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी आपल्याला भगर घ्यायचा आहे। हा भगर मंडळी घरचा आहे, शेतातला आहे, तुम्ही या ठिकाणी विकतचा सुद्धा वापरू शकता। आणि हो मंडळी, माझा आवाज थोडासा खराब झालेला आहे, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या। तर बघा, हे दोन्ही जिन्नस आपण घेतलेले आहे। 1 वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे आणि सोबतच अर्धी वाटी आपल्याला भगर घ्यायचं आहे। हे दोन्ही जिन्नस मस्त हलक्या फ्लेमवर आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे। याचा बिलकुलही कलर चेंज करायचा नाही आहे, हलक्या फ्लेमवर थोडेसे गरम होईपर्यंत भाजायचे आहे, जेणे की आपण मिक्सरमधून काढणार तर त्यावेळेस मस्त असं फाईन पावडर बनून तयार होणार। आणि पावडर जर नाही झालं तर तुम्ही चाळणीने गाळून सुद्धा घेऊ शकता। तर बघा, हलकासा साबुदाणा गरम झालेला आहे, त्यानंतर पटकनच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये भगर टाकूया। तर भगरला तर कोणी वरईचा भात सुद्धा म्हणतात, पण आमच्याकडे तर आम्ही भगरच म्हणतो। तर बघा मंडळी, या ठिकाणी आपण अर्धी वाटी भगर सुद्धा टाकलेला आहे। भगरला सुद्धा आपल्याला मस्त हलक्या फ्लेमवर असं भाजून घ्यायचं आहे, कलर चेंज बिलकुलही करायचा नाही आहे आणि पटकन आपल्याला याला सुद्धा काढून घ्यायचं आहे। तर हो मंडळी, चॅनलवर नवीन असाल तर नक्की चुटकीला सपोर्ट करा। तर बघा, या ठिकाणी आपला भगर सुद्धा छान मस्त असा भाजून तयार झालेला आहे आणि त्यानंतर आपण 1 वाटी या ठिकाणी शेंगदाणे भाजून घेणार आहे, कारण की आपण बटाट्याची चटणी बनवणार त्यावेळेस या शेंगदाण्यांचा यूज होणार, त्यामुळे आताच आपण भाजून घेऊया, नंतर बिलकुल आपल्याला टाइम भेटणार नाही। त्यामुळे आता भाजून घ्यायचं आणि आताच मिक्सरमधून काढून घ्यायचं हे संपूर्ण साहित्य। भगर आणि साबुदाणा आणि शेंगदाणे हे तीनही साहित्य आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे। तर चला मंडळी, मिक्सरमधून काढून घ्यायची तयारी करूया। तर बघा, इथे थोडंसं हलकंसं मी याला थंड होऊ दिलेलं आहे। थंड झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मिक्सरचं भांडं घ्यायचं। सगळ्यात आधी आपल्याला काढायचं आहे साबुदाणा, कारण की साबुदाण्याचं जे पावडर आहे ते पांढरं राहतं आणि त्यात बिलकुल आपल्याला मिक्स करायचं नाही आहे काहीच। तर आपल्याला साबुदाण्याचं पावडर हे तयार करून घ्यायचं आहे, मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। तर बघा, अशा प्रकारे आपल्याला मस्त असं फिरून घ्यायचं आहे, मिक्सरला फाईन पावडर करायचं आहे, बिलकुलही जाडसर असायला नको। जर जाडसर असेल तर तुम्ही चाळणीने गाळून घ्या, पण तुम्ही जर हे स्टेप फॉलो केली तर मंडळी, तुम्ही जर हे स्टेप फॉलो केली तर तुम्हाला बिलकुलही प्रॉब्लेम जाणार नाही। तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे की साबुदाण्याला छान असं हलकंसं भाजून घ्यायचं आहे। भाजल्यानंतर या ठिकाणी बघू शकता मंडळी, आपलं जे साबुदाण्याचं पावडर आहे ते रेडी आहे। त्यानंतर आपण भगरचं पावडर बनवून घेऊया आणि तशाच प्रकारे शेंगदाण्याचं पावडर सुद्धा बनवून घेऊया। हे तिन्ही पावडर तयार केल्यानंतर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते। तर बघा, शेंगदाण्याचं पावडर तयार झालेलं आहे, हे भगरचं पावडर आहे आणि हे साबुदाण्याचं पावडर आहे, तीनही पावडर तयार झालेले आहे। तर त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचा मसाला तयार करायचा आहे। तर इथे मी 10 ते 12 मस्त अशा हिरव्या किंवा लाल मिरच्या घ्यायच्या आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं आहे। सोबतच या ठिकाणी आपण 2.5 बटाटे वापरलेले आहे। 2 बटाटे घेतले आणि अजून अर्धा घेतलेला, संपूर्ण 2.5 बटाटे घेतलेले आहे। हे बटाटे मी छान असे उकडून घेतलेले आहे। उकडी करण्याच्या वेळेस तुम्हाला ध्यान द्यायचं आहे की याला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे। तुम्ही जर 1 शिट्टी करत असाल तर 1 शिट्टी जास्त करा, कारण की बटाटा जो आहे तो मस्त पाण्याने असा मस्त छान मऊ होऊन जातो आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी वगैरे ॲड करायचं बिलकुल काम नाही। तर चवीनुसार मीठ टाका आणि त्यानंतर आपण जो मिरचीचा ठेचा तयार केलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे। तर यामध्ये कोणती जिन्नस टाकायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला टाकून घ्यायचं आहे साबुदाण्याचं पीठ। तर साबुदाण्याचं पीठ हे मी इथे 2 ते 3 चम्मच टाकणार आहे, कारण की मंडळी आलू जास्त घेतलेला आहे, त्यामुळे 3 चम्मच मी या ठिकाणी पूर्ण 3 चम्मच नाही टाकलेले आहे, अर्धा चम्मच करून असं मी पावडर हे टाकलेलं आहे। जर मला यात अजून लागलं तर टाकणार। तर त्यानंतर भगरचं पीठ सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे, थोडंसं ठेवलेलं आहे, कारण की ज्यावेळेस आपण पराठा लाटणार त्यावेळेस आपल्याला भगरचं पीठ कामा येणार, त्यामुळे भगरचं पीठ मी संपूर्ण या ठिकाणी टाकलेलं नाही आहे। तर बघा, यामध्ये पाण्याचा वगैरे काहीच वापर करायचा नाही आहे। तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, जास्त पराठे बनवायचे असेल तर तुम्ही याला 2 ते 3 शिट्ट्या
देऊन मस्त असं मऊसत असं बटाट्याला शिजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जितका साबुदाण्याचं पीठ लागते तितकं टाकलं तरीसुद्धा चालेल, पण या ठिकाणी मी पाण्याचा वापर बिलकुलही केलेला नाही आहे। तर बघा मंडळी, या ठिकाणी आपला डो तयार झालेला आहे। भगरचं पीठ इतकं उरलेलं आहे जे की मीच ठेवलं आणि त्यानंतर साबुदाण्याचं पीठसुद्धा इतकं ठेवलेलं आहे। ट्राय करा की साबुदाण्याचं पीठसुद्धा जास्त वापरू नका, जितकं लागणार तितकंच वापरा। तर सोबतच आपण कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि त्यानंतर जो आपण वाटण तयार केलेला आहे ठेचा तो टाकायचा, 1 चम्मच किंवा अर्धा चम्मच। आणि त्यानंतर या ठिकाणी आपण टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट, जे की शेंगदाण्याचा पावडर आहे, ते आपण या ठिकाणी 3 चम्मच शेंगदाण्याचा पावडर टाकलेला आहे। आता या ठिकाणी आपण बटाट्याची चटणी बनवत आहे मंडळी। तर यामध्ये शिजलेले बटाटे सुद्धा टाकायचे आहे। त्याआधी चवीनुसार थोडंसं मीठ टाका। मीठ टाकल्यानंतर या ठिकाणी जे 3 बटाटे होते ते मी छान बारीक कापून घेतलेले आहे आणि हे शिजलेले बटाटे आहे, त्यामुळे आपल्याला जास्त याला शिजवायची काहीच गरज नाही। तर बघू शकता मंडळी, बटाटे आपण या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत, चवीनुसार मीठ सुद्धा टाकलेलं आहे। आता आपल्याला याला 2 ते 3 मिनिट छान होऊ द्यायचं आहे। बटाट्याची चटणी तयार झालेली आहे, बघू शकता किती अप्रतिम दिसत आहे आणि चव सुद्धा तितकीच भारी येते मंडळी, नक्की ट्राय करा। तर बघा, या ठिकाणी आपला जो डो आहे तो आपण 5 ते 10 मिनिटासाठी असा रेस्टवर ठेवलेला होता। तोपर्यंत आपण चटणी बनवलेली आहे। जो आपण हा पराठ्याचा डो तयार केलेला आहे मंडळी, तो 5 ते 10 मिनिट ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे, नाहीतर पूर्ण बाजूनी असे फाटून जाणार तुमचे पराठे। तर तुम्ही नक्की या डोला 5 ते 10 मिनिट रेस्टवर ठेवा आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता असा आपल्याला गोळा तयार करायचा आहे किंवा उंडा तयार करायचा आहे आणि त्याला भगरीचं पीठ लावायचं आहे थोडंसं आणि त्यानंतर अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकता मंडळी, चारही बाजूनी उरलेला आहे। तर तुम्ही सुद्धा बनवणार तर अशाच प्रकारे उरणार, बिलकुल घाबरायची गरज नाही, अप्रतिम असा बनतो आणि टेन्शन घ्यायची सुद्धा काम नाही। तर आता आपल्याला काय करायचं आहे, घरातल्या कोणत्याही डब्याचं असं झाकण घ्यायचं आहे आणि त्याने छान मस्त असा गोल राऊंड पाडून घ्यायचा आहे। तुमच्याकडे मोठं झाकण असेल तर मोठ्याने पाडलं तरी सुद्धा चालेल, माझ्याकडे असं लहान होतं तर मी लहानच बनवला, पण दुसरं झाकण सुद्धा मी यूज करते आणि त्याने सुद्धा थोडासा मोठा बनवण्याचा ट्राय करते। तर बघा मंडळी, या ठिकाणी आपण मस्त असा पराठा बनवून तयार केलेला आहे। बटाट्याचा पराठा आहे, या बटाटा जास्त आहे यामध्ये आणि पावडर आपण जेही टाकलेले आहे ते कमी प्रमाणात आहे। तर बघू शकता, एका साईडनी झाल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे। पलटी केल्यानंतर थोडंसं तेल टाका किंवा तूप टाका। तेल जर तुम्हाला उपासाला चालत नसेल तर या ठिकाणी तूप टाकलं तरी सुद्धा चालेल। आणि हो मंडळी, तुम्ही जर कोथिंबीर खात असाल किंवा सांबार जो असतो तो तुम्ही खात असाल तो सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड केला तरी सुद्धा चालेल, पण आमच्याकडे तर उपासाला कोथिंबीर वापरत नाही, त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे। तर खरपूस कलर होईपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कलरसुद्धा बघू शकता किती अप्रतिम झालेला आहे। आणि त्यानंतर आपण अशाच प्रकारे दुसरा पराठासुद्धा बनवून घेऊया। तर या ठिकाणी मी थोडं मोठ्या साईजचं झाकण वापरलं कापण्यासाठी। तर या ठिकाणी सुद्धा बघू शकता आपण दुसरा पराठा सुद्धा अशाच प्रकारे करून घेतलेला आहे। मस्त चव येते मंडळी, नक्की ट्राय करा। दिवसभर तुम्हाला या पराठ्याने भूक नाही लागणार, ही माझी गॅरंटी आहे। ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुल विसरू नका। अप्रतिम असे बटाटा पराठे तयार झालेले आहे। संपूर्ण पराठे झाल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवते, मस्त खरपूस असे भाजून घ्या। त्यानंतर आपले संपूर्ण पराठे आपण तयार केलेले आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर बघा मंडळी, या ठिकाणी 7 ते 8 पराठे मस्त तयार झालेले आहे, मऊ लुसलुशीत आहे, खायला सुद्धा अप्रतिम आणि सोबतच आपण बटाट्याची चटणी सुद्धा बनवलेली आहे। तुम्हाला या ठिकाणी साबुदाणा स्किप करायचा असेल तर तुम्ही करू शकता, भगर वापरा। साबुदाणा तुम्ही नाही वापरला तरी सुद्धा चालेल, पण बटाट्याचं प्रमाण जे आहे ते जास्त ठेवायचं, जेणे की तुमचे पराठे जे आहे ते मऊसूद आणि खायला अप्रतिम लागणार। तर बघू शकता, या ठिकाणी आपण मस्त प्लेटमध्ये पराठे काढून घेतलेले आहे, सोबतच आपण बटाट्याची भाजी सुद्धा काढलेली आहे, सोबतच आपण चवीला थोडासा ठेचा सुद्धा घेतलेला आहे। ठेच्यावर थोडंसं तेल टाका, तेल खात नसाल उपासाला तर नक्की तुम्ही यावर तूप टाकलं तरी चालेल। मस्त घट्टसर असं घरचं दही घेतलेलं आहे, सोबतच थोडेसे फ्रूट्स घेतलेले आहे, जे की उपासामध्ये आपण खातो तेच फ्रूट्स या ठिकाणी वापरलेले आहे।
तर बघू शकता मंडळी, या ठिकाणी आपली मस्त अशी चमचमीत थाळी बनून तयार आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करा. ट्राय केल्यानंतर चुटकीला कमेंट करायला बिलकुल विसरू नका. भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये आणि नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला मंडळी, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर हा घास फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठी आणि जेही आपले व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी आहे. ही थाली नक्की ट्राय करा. ट्राय करायला एकदम इझी आहे, बिलकुलही भारी नाही. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय मंडळी.